नमस्ते सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हे ब्लॉग कशावर बनवू, कसं बनवू, काहीच आयडिया नाही बरं का. मी कसं स्टार्ट केली आहे, कसं नवीन असल्यावर कसं कुणी गाईड द्यायला नसतं, सांगायला नसतं, तर काय सुचत नाही आहे. तसं स्टार्ट केली आहे. आता बघतो कुठली व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करीन, पण ट्राय नक्की करीन. हाय कर पा दे एक स्वीटचं. दीदी कुठं आहे? दीदी कुठं आहे माहीत नाही. पप्पा पप्पा कुठे आहे? अरे हा वा, असं असतं बघा, मार खावा लागतं मुलांचा. हो ना श्री, मार खायला लागतं ना. अरे मुलांना चहा दूध देऊया. तर गार व्हायला थंड व्हायला ठेवलेले आहे. तर आमच्या स्त्रीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, त्याला उठल्या आधी चहा दूध लागतो. काय असो किंवा नसो, आधी चहा दूध लागतो. तर मी ते उठायच्या आधी एक 5 मिनिटं आधी बनवून ठेवते का, तर ते थंड पिणं व्हायला लागतं, गरम गरम पेत नाही. तर मग थंड झालेलं आहे, फायनली वाटून देते त्याला मी इथे. अरे यार, आता एक कप आहे, ते दोघांना पण पाहिजे म्हणा. श्री तू पिऊन दे, दीदीला देतो काय. तू मोठे आहे ना, समजून घ्यायचं ना स्वरा. दर संध्याकाळचा दिवा लावून घेतले. तर श्री स्वामी समर्थ. तू म्हण. तर पोरं जेवत होती. काय झालंय माहिती आहे का, इथं स्वरा जीवीन झालती, तिला भुका लागलेले पण रडत होती. तिला भुका लागलेलं कळीन झालतं. मग जीवीन झालती म्हणून तिच्या फ्रेंडला बोलवलं आणि त्यांना गेम खेळायला लावला. एकटी पळत होती आणि एकटी खात होती, आणि एकटी पळत होती आणि एकटी खात होती. तर ती खाऊन घेतली पोट भरून, आणि माझं पण काम कमी झालं आणि त्यांचं पण पोट भरलं. तर तुमची पण पोरं खात नसली तर हे गेम नक्की खेळवा, त्यांना खातेत पोट भरून. तर तवपतूर हे पण आलेले. तर हे भाजी घेऊन आलेले. वीकमध्ये एकदा भाजी भेटते आम्हाला. तर येऊन बाहेर बघतो तर भाजी आलेली होती. तर मी त्याला अरेंज करत होते, फ्रीजमध्ये ठेवत होते. एकदा केअरलेस केलं ना, मग तसंच बाहेर राहून जाते, मग परत आणि ठेवायचं होत नाही. मग माझी पोरं आहेत ना, त्याला बॉलच करतात. मग इकडं तिकडे खेळतात त्याला, इकडे एकदा टाक तिकडे एकदा टाक करून. मग त्याच्या आधी पोरं बघायच्या आधी त्याला फ्रीजमध्ये ठेवून सोडलं. जर आठवड्याला वेगळी भाजी भेटते, म्हणजे सेम नाही भेटत. कांदा आणि बटाटो ते कंपल्सरी असतात, पण वेगळी भेंडी म्हणा, परत शिमला मिर्च, असं प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वेगळी भाजी भेटते. आमाशनी म्हणजे पुरून जाते. तसं आमाशनी खाऊ वाटलं तर बाहेरून पण आम्ही भाजी घेऊन येतो, पण पुरते. 2-3 प्रकारची भाजी भेटते आणि फ्रूट्स पण भेटते. जसं सीझन असतं ना तसं फ्रूट्स भेटते. ज्या सीझनमध्ये जे फ्रूट्स असतात ती फ्रूट्स भेटते. तर आता आमाशनी केळी भेटलेली आणि ब्रेड पण भेटतो. तर मग हे पण फ्रेश होत होते. माझा स्वयंपाक झालेला, का तर स्वरासरी लवकर जेवतात, त्याच्यामुळे मी तिने यायच्या आधी स्वयंपाक बनवून ठेवलेला. चपाती पण बनवून घेतलेले, कारण ते जेवायला लागत होतं त्यांना, तर सोबतच बनवून घेतलेले. तर मग मी अरेंज करत होते, हे फ्रेश होत होतं. मग मस्तपैकी असं अरेंज करून. मध्ये राहायचं खूप म्हणजे खूप युजस आहेत. मंथली रेशन पण भेटतं, परत सब्जी पण भेटते, फ्रूट्स भेटतं. आणि ना इथं क्वार्टर्समध्ये कसं पहिला ओळख नसतं, पण नंतरनं सगळी आम्ही क्लोज होतो. परत क्लोज झालं, बेस्ट फ्रेंड्स होतो. आणि भारी पण वाटतं इव्हनिंगला फिरायचं. हे नसते तिथं महिन्यातनं 3-3 महिने तिने बाहेरच असते, तर आम्ही बायकाच असतो, पण खूप मज्जा येते बरं. पण हीच लाईफ एन्जॉय करायला भेटते, परत नाही भेटत. आम्हासनी जास्त राहायला भेटत नाही, 2-2 वर्षच राहायला भेटतं, पण आम्ही खूप मज्जा करून घेतो. मग स्वरा बाहेर खेळत होती, तिला पण बोलवलं, थोडं खाऊन घे म्हणून. खाल्लेली होती तसं, पण सोबत खाल्लं नाही. मग झोपते, मग निवांत, मग भुका लागत नाहीत तिला. तर श्रीला पाहिजे होतं, श्री ताट उचलला, त्याला भात पाहिजे होता. तर मी ह्यांना वाढून देत होते. त्याला म्हटलं की पप्पाला वाढून देते, मग तुला वाढून देते. मग माझ्या साईडला येऊन बसला. त्याचं काय नसतं बरं, तो शहाणा आहे, त्याला जे लागतं ते घेऊन खातो तो. आणि हातानं खातो, त्याला हातानं खायला लई आवडतं. मग स्वरा आणि स्वराची फ्रेंड पण आलेली. त्यांचं बरं आहे बरं का, स्वरा पण त्यांच्या घरात जेवते, ही पण त्यांच्या घरात जेवते. त्यांचं छान आहे, तिने फ्रेंड्स क्लोज आहेत, भांडतेत पण आणि परत क्लोज होते.
तर त्यांना आम्ही दोघांच टिफिन एकामेकासंग खाऊन घेते, तर आम्ही दोघीच टिफिन तर हिनी पण हाय करत होते, पण दिसीन झालते. तर आम्ही सगळे कवर झालेलं, हे इन झालते कॅमेरामध्ये, यांचा एकच डोळा दिसत होता. तर आम्ही सगळीजण जेवण करून घेतलं मस्तपैकी. नंतर ह्यांची ड्युटी होती, 2-2, 3-3 दिवसाला नाईट ड्युटी लागते. पण तर नाईट ड्युटीला चाललेले हिनी. ह्यांचं असंच होतं, इळभर पण नसते, संध्याकाळी पण नसते, फक्त ड्युटी ड्युटी ड्युटी. आर्मीवाल्यांचं हेच लाईफ. येऊन राहिलो ते तेवढं खरं, पण ह्यांच्यासोबत काय राहायला भेटत नाही आम्हाला. संडे एखादा भेटतो, ते पण थोडं बाहेर गेलं की नाही झालं, घरचं सामान जे आठवड्यात लागते ते घेऊन येते, मग बसा घरात एक आठवड्याभर. तर यांची तयारी चालू होती, यांना झालेला लेट, तर शूज घालून घेत होते. तर चला, आणि एक नवीन ब्लॉगमध्ये भेटू. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. असंच पुढं छान छान ब्लॉग आणत जाऊ, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर माझी ब्लॉग कसे वाटतात, काही चूक असली तरी पण कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की सुधरवीन. का तर माझी आत्ता स्टार्टिंग आहे, मला काही माहीत नाही ब्लॉगमध्ये. तर तुमचं प्रेम असंच राहू दे, सपोर्ट करा. थँक्यू सो मच.